learn practice set 8.2. In that practice set, here we draw first construction of quadrilateral and then solving the examples. But in previous lecture of video, we see that rhombus, rectangle and square properties and their diagram. With diagram we learn properties. So we start here now practice set 8.2. In that 8.2, here first question is draw a rectangle ABCD such that you have to given length AB is equal to 6 centimeter and length BC is equal to 4.5 centimeter. So we draw a what? Rectangle. Okay. In rectangle here 4 sides are in a right side angle and so we take first length AB. बरोबर. आधी आपण काय घेणार मेजरमेंट करूया. तर AB काढणार आपण 6 सेंटीमीटर. Okay. Then here a draw in rectangle here 90 degree angle. So we take okay. Here 4.5 centimeter. AB is equal to आता BC किती सांगितलेले आहे 4.5. मग आपण बरोबर स्केलच्या सहाय्याने ह्या सरळ रेषेमध्ये एक लाईन काढूया. बरोबर बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण 4.5 घ्यायची फक्त. बरोबर बघा इथपर्यंत आलो. आणि इथं पण आधी हा पॉइंट वरून हे जॉईन करून घ्यायचं. बरोबर. तुम्ही कर्कटकाच्या सहाय्याने पण आर्क काढू शकतात. पण आपण डायरेक्ट ड्रॉ करतो आहे मेजरमेंट करून. त्याच्यासाठी मी कोन मापक घेऊन 90 डिग्रीचा अँगल काढून घेतला. किंवा मग आर्क मध्ये जर घ्यायचं असेल तर मग 4.5 घ्या आणि इथे एक आर्क काढा तेही चालेल. आणि आता ह्या दोन पॉइंट ना आपण जॉईन करूया. बरोबर बघा आलं लक्षामध्ये. मग अशा पद्धतीने आपण काय केलं रे एक रेक्टँगल ड्रॉ केला. बरोबर बघा रेक्टँगल हॅज 4 sides. ओके and each and every angle is 90 degree. BC आणि हा आहे D. ओके ही होती 4.5 सेंटीमीटर. बरोबर. क्वेश्चन नंबर फर्स्ट. देन सेकंड draw a rhombus KLMN such that its side is 4 centimeter and measurement of angle K is 75 degree. आता आपण डायरेक्ट तिसरा क्वेश्चन घेतलेला आहे. सेकंड नंबरचा जो आहे तो स्क्वेअर काढायचा. पहिला आपण रेक्टँगल काढला त्याच पद्धतीने तो काढायचा. मग तो सोपा असल्याने आपण तिसरा घेतो. तर सो मित्रांनो हियर फर्स्टली वी ड्रॉ मेजरमेंट ऑफ अँगल K दिलेला आहे 75 डिग्री. सो हियर वी टेक KL लेंथ. सो KL इज 4 सेंटीमीटर. आपण 4 सेंटीमीटर घेणार आहोत. ती ह्याला द्यायचं नाव KL. ही 4 सेंटीमीटर झाली. मग आपल्याला त्याचं मेजरमेंट किती सांगितलेलं आहे 75 डिग्री. ओके सो हियर 75 डिग्री आपण मोजून जर घेतलं. बरोबर तर ह्या डाव्या बाजूने मोजतो मग ते कुठपर्यंत येणार या इथे येणार. बरोबर 75. सो हियर वी ड्रॉ अ rhombus. सो rhombus each and every side is 4 centimeter. ओके rhombus ची पण प्रॉपर्टी तीच आहे. सो आपण एक आर्क काढला 4 सेंटीमीटरचाच आणि ह्या पॉइंट मधून त्या बिंदूला जॉईन करायचं आहे. बरोबर. हा जो आर्क काढलेला आहे तर ओके हा झाला मेजरमेंट ऑफ अँगल K इज 75 डिग्री. हा झाला ही पण झाली 4 सेंटीमीटर साइड. ओके मग आता काय करायचं आहे पुन्हा अगेन तुम्हाला ही 4 सेंटीमीटरचीच एक लेंथ ह्या इथं पण काढून घ्यायची. आर्क ह्याच पॉइंटला ठेवून अगेन इथं पण काढून घ्यायची कारण की आपल्याला जॉईन करायला सोपी जाणार. मग हा एक पॉइंट मिळाला. ह्याच्यामधून आपल्याला एक
रेष जॉईन करायची आहे, एक लाईन ड्रॉ करायची आणि ह्याच्यामधून पण ह्या दोघं पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करायची. ओके, बघा आता हा झाला इथं 75, हे पण 4 सेंटीमीटर आणि हे 4 सेंटीमीटर, बरोबर. मग अशा पद्धतीने आपण KL आणि ह्याला किंवा KL इथून M नाव द्या, इथं N नाव द्या, काही चालेल, बरोबर. अशा पद्धतीने रोम्बस आपण काय तयार केलेला आहे, इथं रोम्बस KL MN हा ड्रॉ केलेला आहे. सो यू हॅव टू गिवन इफ अ रेक्टँगलची अशी फिगर आपल्याला ड्रॉ करायची आहे, ती पुस्तकात दिलेली नाहीये. क्वेश्चन दिलेला आहे इफ अ रेक्टँगल इज 26 सेंटीमीटर. 26 सेंटीमीटरचा जर एक रेक्टँगल असेल तर वन साइड त्याची आहे 24 सेंटीमीटर. तर बघा ती काय झाली 26 सेंटीमीटर ही आपण डायगोनल दाखवलेली आहे त्या रेक्टँगल मध्ये आणि 24 सेंटीमीटर ही त्याची लेंथ वन साइड. सो फाइंड अदर साइड. तुम्हाला काय करायचे आहे, दुसऱ्या बाजू फाइंड आउट करायच्या आहे. मग आता आपण इथं जे गिवन दिलेलं आहे ते लिहून घेणार. आधी एक फिगर ड्रॉ केली रफ ABCD रेक्टँगल, नंतर त्याची लेंथ होती वन साइड 24 सेंटीमीटर अँड वन रेक्टँगल डायगोनल दिलेला होता आपल्याला 26 सेंटीमीटर, बरोबर. मग आता लेट गिवन काय दिलेलं आहे आपल्याला ते लिहून घेणार. इन रेक्टँगल ABCD ओके इज हा काय दिलेला आहे, हा इज अ रेक्टँगल, बरोबर. हा रेक्टँगल आहे. नंतर त्याच्यामध्ये लेंथ होती आपल्याला दिलेली, लेंथ BC गिवन मध्ये होतं 24 सेंटीमीटर अँड लेंथ AC इज अ डायगोनल सो इट इज 26 सेंटीमीटर. दॅट इज विथ अवर गिवन. ओके, आता रेक्टँगलची प्रॉपर्टी बघा, आपण का मागच्या तासाला काय पाहिलं होतं व्हिडिओच्या याच्यामध्ये तुम्ही अभ्यासले असाल की रेक्टँगल मध्ये आपण शिकलो की इच अँड एव्हरी साइड इज अ राईट अँगल, बरोबर. प्रत्येक बाजू ही 90 सेंटीमीटर 90 डिग्रीची असते. ओके, मग आता ती आपण एक वाक्य लिहून घेऊ की इन रेक्टँगल किंवा इन राईट अँगल ट्रायंगल असंही लिहू शकतो आपण. इन राईट अँगल काय दिलेलं आहे बघा, ह्याच्यामध्ये आपण ह्या राईट अँगल मध्ये एक ट्रायंगल घेणार आहोत, ट्रायंगल ABC. मग आता आपण ट्रायंगल का घेतला, आपल्याला साइड फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपण काय करणार, बाय पायथागोरस थेरम, बरोबर. बाय युजिंग हियर पायथागोरस थेरम आता ह्या अँगल मध्ये आपल्याला पायथागोरस थेरम माहिती आहे. काय आहे, डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू द बोथ साइड्स स्क्वेअर देअर ॲडिशन. ओके, सो हियर डायगोनल साइड इज काय घेणार तुम्ही AC स्क्वेअर, बरोबर. लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AB स्क्वेअर प्लस लेंथ BC स्क्वेअर, बरोबर. बघा कर्णाची बाजू बरोबर दोघं बाजूंची बेरीज, हा झाला पायथागोरस थेरम. सो लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AB स्क्वेअर प्लस BC. आता आपल्याला BC माहिती आहे, आपल्याला साइड काढायची ना, तर मग इथं काय फाइंड आउट करावं लागणार, AB ची साइड आपल्याला मिळेल ह्याच्यामध्ये. देअरफॉर लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू 26 स्क्वेअर अँड लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू we don't know, so as it is, right. And लेंथ BC स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर, बरोबर. इथपर्यंत आलो. मग आता 26 चा वर्ग किती येतो, 676 आहे, बरोबर. लेंथ AB स्क्वेअर प्लस 24 चा वर्ग आहे 576, बरोबर. देअरफॉर ह्याच्यावरून लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू 676 मायनस, बघा आता इथं जाताना काय होणार आहे, मायनस होणार, ॲडिशनची वजाबाकी होते. देअरफॉर लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू 100. ओके, आता इथं बघूया आपण. हा ह्याचा वर्ग जर काढायचा असेल तर आपण
इक्वल टू अंडर रूट ऑफ 100. Therefore length AB is equal to 100चा वर्ग काय आहे, कोणाचा आहे 100, हा वर्ग कोणाचा आहे 10चा. मग आपल्याला काय मिळाले, ते एक साइड मिळाली आपल्याला, बरोबर. मग लेंथ AB इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आलं मग लक्षामध्ये. बघा आपल्याला प्रश्न काय होता की आपल्याला रेक्टँगल दिलेला होता आणि ह्या रेक्टँगल मध्ये आपल्याला एक डायगोनल साइड दिलेली होती, लेंथ साइड दिलेली होती. त्या एका साइडची बाजू काढण्यासाठी आपण पायथागोरस थेरमचा यूज करून हे साइड शोधलेली आहे. हियर क्वेश्चन नंबर 5. इन दॅट क्वेश्चन नंबर 5 लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस ABCD. बघा ह्या रोम्बस मध्ये ह्या रोम्बस ABCD मध्ये एक डायगोनलची साइड दिलेली आहे आपल्याला, बरोबर. ABCD आर 16 सेंटीमीटर, बरोबर. काय दिलेलं आहे मग गिवन. बघा गिवन मध्ये काय काय आहे, लेंथ AC इज इक्वल टू, बघा आता आपण ही डायगोनल आहे ती आपल्याला 16 सेंटीमीटर दिलेली आहे. लेंथ AC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. देन लेंथ अगेन नेक्स्ट वन इज 12 सेंटीमीटर, बरोबर. मग आता ती 12 सेंटीमीटर जी आहे ती आपण काय घेणार आहे लेंथ. बघा रोम्बस मध्ये 2 डायगोनल्स असतात. मग आपल्याला दोघंही डायगोनलची लेंथ दिलेली आहे. सो सेकंड लेंथ आहे ती आपल्याला दिलेली, ती आहे 12 सेंटीमीटर, बरोबर. मग आता सेकंड वन इज लेंथ BD इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. हे आपलं गिवन. आता ह्याच्यावरून आपण काय करणार आहे, बघा आपली प्रॉपर्टी काय आहे, इन रोम्बस डायगोनल्स आर बायसेक्ट टू ईच अदर. देअरफॉर प्रॉपर्टी लिहून घ्यायची. जर डायगोनल्स ऑफ रोम्बस आर बायसेक्ट टू ईच अदर, बरोबर. ही आपली प्रॉपर्टी झाली. मग ह्याच्यावरून काय करणार आहेत आपण, सो फ्रॉम दॅट अ लेंथ फाइंड आउट. आता लेंथ काय असते, बघा ही परपेंडिक्युलर झालेली आहे एका ट्रायंगल मध्ये जर आपण पाहिलं तर. सो लेंथ हियर AM काढूया आपण. आपल्याला आधी ह्याच्यावरून लेंथ फाइंड आउट करावे लागतील. मग प्रत्येक ह्याच्यामध्ये परपेंडिक्युलर होतोय तो म्हणजे हाफ ऑफ द डायगोनल साइड, बरोबर. तर मग 1/2 इंटू AM ना. तर लेंथ काढण्यासाठी बघा ह्या पॉइंटला आपण सॉरी M नाव द्यायचं विसरून गेले मी. सो हियर बायसेक्ट पॉइंट इज M. AM इज इक्वल टू, आपण एक साइड जर काढण्यासाठी पूर्ण बाजू दिलेली आहे आपल्याला. सो लेंथ BC AC, ओके. ही घेऊया, बरोबर. आणि दुसरी लेंथ काढायची असेल तर ती कशी निघणार रे, लेंथ बघा दुसरी बाजू काढायची आहे आपल्याला, तर ती ही घेऊया आपण. BM इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ काय घेणार BD, बरोबर. मग आता आपण पहिली लेंथ काढणार. लेंथ AM इज इक्वल टू 1/2 इंटू AC, बरोबर. मग आता बघा AC आपल्याला माहिती आहे किती आहे दिलेली 16. मग दोनाने भाग दिला तर 2 8 16. सो 8 सेंटीमीटर. लेंथ AM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आता लेंथ BM काढूया आपण. 1/2 इंटू लेंथ BD दिलेली आहे आपल्याला 12 सेंटीमीटर. दोनाने भाग दिला तर 6 येणार. सो लेंथ BM मिळाली आपल्याला 6 सेंटीमीटर, बरोबर. आलं लक्षामध्ये. मग आता ह्याच्यावरून आपल्याला आता पुढची प्रॉपर्टी जर काढायची असेल आपल्याला, जर आपल्याला ही एक बाजू शोधायची असेल तर आपण जी मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं आपल्याला लेंथ फाइंड आउट करायला लावली. बघा प्रश्नामध्ये आहे फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ द रोम्बस. मग आता आपण काय करणार आहे, साइड काढणार आहे. ह्याच्यावरून आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा यूज का केला आपण, कारण की ह्याच्यावरून आपल्याला एका ट्रायंगलची लेंथ काढायची आहे. सो हियर द प्रॉपर्टी ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. फ्रॉम दॅट देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल, जर आपण हा एक अँगल घेतला AMB तर हा आहे बघा, हा 90 डिग्रीचा होतो, बरोबर. देअरफॉर डायगोनल्स ऑफ अ रोम्बस
मगाशी आपण म्हणूनच प्रॉपर्टी शिकून घेतलेली आहे की आपल्याला हे उदाहरण सोडवताना लागेल आणि ती कायमस्वरूपी पण लक्षात ठेवायची. सो डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर इन दॅट देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. जर आपण हा 90 डिग्रीचा घेतोय मग ह्याच्यावरून आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे, पायथागोरस थेरम. बघा आता आपण ह्या अँगल नुसार AMB नुसार आपल्याला माहिती आहे काय करतो आपण बरोबर लेंथ आपला AB फाइंड आउट करायचा. हा काय झाला त्याचा डायगोनल होतोय बरं का. सो लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ आपण ह्या दोन शोधल्या. आता कशासाठी शोधल्या, AM ही मिळाली आपल्याला 8 सेंटीमीटर आणि BM मिळाली आपल्याला ही 6 सेंटीमीटर मिळाली. बघा ह्याच्यावरून आपल्याला हे शोधणं सोपं जाणार आहे. सो लेंथ AM स्क्वेअर प्लस लेंथ BM स्क्वेअर बरोबर. मग आता आपण ही काढली ना बाजू. आता 8 स्क्वेअर AM इज इक्वल टू 8 अँड BM इज इक्वल टू 6. दोघांचा स्क्वेअर 8चा वर्ग होतो 8 × 2 64 आणि 6 × 6 36. सो 36 बरोबर. मग आता ह्याच्यावरून दोघांची जर बेरीज केली तर किती उत्तर येणार रे. बघा या दोघांची जर बेरीज केली तर हे 100 येणार बरोबर. सो देअरफॉर लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू 100. आता ह्याचा वर्ग कोण आहे बघा. लेंथ AB इज इक्वल टू इन अंडर रूट ऑफ 100. देअरफॉर लेंथ AB इज इक्वल टू 10. मागच्या उदाहरणात घेतलं त्या पद्धतीने. सो फ्रॉम दॅट आता बघा पुढे आपल्याला व्हॉट वी हॅव टू फाइंड अगेन देअर पेरिमीटर ऑफ रोम्बस. देअरफॉर पेरिमीटर ऑफ रोम्बस कोणता आहे हा रोम्बस ABCD बरोबर. ABCD तर ह्याच्यामध्ये आपला फॉर्म्युला बघा किती साइड आहेत रे रोम्बसला 4 साइड्स बरोबर. 4 × मग आता एकाची लेंथ गुणिला 4 साइड्स बरोबर. ही झाली पेरिमीटर. देअर इनटू लेंथ AB इज इक्वल टू 4 × 10 इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. बघा मग आता ही काय झाली. देअरफॉर हा काय होता, हा ही जी मिळाली ती साइड ऑफ रोम्बस. बघा आपण दोन फाइंड आउट केलं, साइड ऑफ रोम्बस आणि हे आहे पेरिमीटर ऑफ रोम्बस. ओके आपण हे दोन दिलेल्या उदाहरणामध्ये फाइंड आउट. क्वेश्चन नंबर 7 यू हॅव टू मेजर. बघा क्वेश्चन काय दिलाय. मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री. In that rhombus one angle is 50 degree. Find the measure of remaining 3 angles. बघा तुम्हाला आता 3 अँगल शोधायचे आहेत. मग ते कशा पद्धतीने शोधायचे तर रोम्बसची प्रॉपर्टी यूज करू. मग आता ABCD हा काय आहे रोम्बस आहे, हे क्लिअर आहे. मग मेजरमेंट ऑफ अँगल आपल्याला 1 दिलेला आहे गिवन मध्ये. काय आहे तो ABC इज इक्वल टू 50 डिग्री. याच्यावरून आपल्याला 3 अँगल्स शोधायचे बरोबर. मग आता अपोजिट अँगल्स आर ऑफ रोम्बस. आर काय असतो कॉन्ग्रुएंट असतो बरोबर. आता याचा अपोजिट अँगल म्हणजे D. हा पण काय आहे रे 50च असेल बरोबर. मग आता प्रॉपर्टी काय आहे त्याची, अपोजिट अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री. किंवा असं न लिहिता तुम्ही हे लिहू शकता ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट बरोबर. बरं आता बघा दोन अँगल इक्वल झाले. कोणते आहेत मग ते. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल दुसरा अँगल कोणता जो आपण आता फाइंड आउट केला ADC इज इक्वल टू 50 डिग्री. ओके यू नो फ्रॉम दॅट फिगर. बघा आणखी एक प्रॉपर्टी आहे. साइड AD इज parallel to side BC. बघा साइड AD is parallel to side. बघा पॅरललचं सिम्बॉल हे असं असतं parallel to side BC. अँड अजून एक प्रॉपर्टी आहे तर ती काय आहे, हे कशावरून पॅरलल झाले जेव्हा AB ही ट्रान्सव्हर्सल
BAD जर घेतला आपण ह्या प्रॉपर्टी वरून ना, ट्रान्सव्हर्सल लाईन वरती असल्यामुळे AB आहे त्याची ट्रान्सव्हर्सल लाईन, मात्र याच्यावरून एक अँगल तयार होतोय ABAD. आता हा शोधण्यासाठी आपण काय करणार आहोत, प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ABC, प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ABC. तर ह्या दोघांची बेरीज म्हणजे किती असणार आहे, ती 180 डिग्री असते. बघा दोन कोणांची बेरीज 180 असते, आपण शिकलेलो आहे, तुम्ही मागच्या वर्षापासून शिकत आलेला आहे. सो देअरफॉर बघा आता आपल्याला ह्याच्यावरून काय करणार, आपल्याला एक शोधावी लागेल. आपल्याला तीन अँगल शोधायचे आहेत ना. हा एक झाला शोधून, आता हा एक झाला, मग ह्याच्यावरून समोरचा कॉमन येईल. म्हणजेच काय आपण शिकलेलो आहे, अपोजिट साइड ऑफ रोमस आर कॉन्ग्रुएंट. सो एक आपण काढून घेऊया त्याच्यावरून अँगल. मेजरमेंट ऑफ अँगल BAD प्लस हा आपल्याला माहिती आहे ABC काय आहे 50 इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल BAD is equal to 180 minus 50. Okay, is equal to how many numbers are here? Here they are 130 degree. Okay, बघा 130 आला, 180 मधून जर गेला तर मग काय मिळाला, हा मेजरमेंट ऑफ अँगल BAD is equal to 130 डिग्री. ओके, हा 130 मिळाला, मग हा कोण किती आला 130. मग ह्याच्यावरून आपण काय करणार आहोत बघा. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, द रिमेनिंग साइड ऑल्सो कॉन्ग्रुएंट. सो द अँगल C, मेजरमेंट ऑफ अँगल कोणता आता BAD झाला ना, BAD. मग आता हा कोणता येणार DCB. जरी हा घेतला, अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट, ह्याच्यावरून बघा मग दुसरा कोण येणार, दुसरी बाजू म्हणजे हा अँगल. मेजरमेंट ऑफ अँगल BAD इज इक्वल टू दुसरा अँगल कोणता BCD. बघा तो कसा बनतोय, BCD इज इक्वल टू इट इज ऑल्सो 130 डिग्री. ओके, मग ही पण बाजू किती आली रे 130. बघा ही आली 50 बरोबर, ही आली 130, समोरची बाजू पण आली 130. अशा पद्धतीने आपण जी फाइंड रिमेनिंग 3 अँगल्स फाइंड आउट करायचे होते ते सुद्धा तुम्ही फाइंड करून लिहिलेले आहे. सो हियर द रिमेनिंग साइड्स आर वन साइड मेजरमेंट ऑफ अँगल ADC also 50 degree. Okay, then measurement of angle BAD is 130 and measurement of angle BCD is 130 degree. आता 7वा प्रश्न अशा पद्धतीने आपण कंप्लीट केलाय. So you have to solve question number 2 and question number 6 as homework and you have to return all exercise, all questions in your notebook. So on the remaining practice set 8.2 here complete.